जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 189। वार आहे बुधवार व तारीख आहे 8 जुलै 2026। सध्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य
हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील साधक लक्षण या 9व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 40 या अंकानंतर भव भयासी बडकाविले या शब्दांनी 41व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. भव भयासी बडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हानोनी फोडिले, जन्म मृत्याचे, देह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात, अपदाखासी ताडिले, लिंग देहासी विभांडिले, पाषांडास पछाडिले, विवेक बळे, गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळीला, नीती न्याय, मोहासी मध्येची तोडिले, दुःखासी दुधडीची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे, द्वेष केला देशधडी, अभावाची घेतली नरडी, दाखे उदर तडाडी कुतर्काचे, ज्ञान विवेके माजला, तेने निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला, वैराग्य बळे, अधर्मास स्वधर्मे लुटिले, कर्मासी सत्कर्मे जुगटिले, लांटून वाटा लाविले, विचारे अविचारास, तिरस्कार तो चिरडिला, द्वेष किरुडुनी सांडिला, विषाद अविषादे घातला पायांतरी, कोपावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मानिले विश्वजनी. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41 या अंकाने संसार भयाचा बडका उडवून दिला या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. संसार भयाचा बडका उडवून दिला किंवा त्याच्या थोबाडीत मारली, काळाची तंगडी मोडून टाकली आणि जन्म मृत्यूचे डोके ठेचून टाकले, देह संबंधावर हल्ला केला, संकल्पावर चाल केली व कल्पनेचा एकदम पडशा उडवून दिला, आपल्या भीतीला मारले, वासनात्मक सूक्ष्म देहाला जिंकले व विवेकाच्या बळावर नास्तिकपणास घेरून टाकले, गर्वावर गर्व केला, स्वार्थ अनर्थामध्ये नाहीसा केला, स्वार्थाच्या ठिकाणी अनर्थ दाखविला आणि अधोगतीच्या अनर्थासही नीती न्यायाने नाहीसे केले.
मोहाला मध्येच त्याचा परिणाम होण्याचे अगोदर तोडून टाकले. दुःखाचे दोन तुकडे केले आणि शोकाच्या ठिकऱ्या उडवून त्यास फेकून दिले. साधकाने द्वेषास देशांतरी पिटाळले. अभावाचे नास्तिकपणाचे नरडे फोडले. त्याच्या धाकाने कुतर्काचे पोट तडातड उकलले, भेगलले, तडा गेला. परमार्थाच्या शत्रूंना त्याने पुरा नियपात केला. आत्मज्ञानयुक्त विवेक वाढला. त्या योगे परमार्थाचा निश्चय बळकट झाला आणि वैराग्याच्या जोरावर अवगुणांचा संहार केला. स्वधर्माच्या योगाने अधर्मास लुटले. सत्कर्माच्या द्वारे कुकर्मास जुगारिले म्हणजे जुगारून दिले व विचाराने अविचाराला ढकलून बाहेर घातले. तिरस्कारास चिरडले. द्वेषास मुळापासून उपटून टाकले. निरुत्साहतेला उत्साहाने पायाखाली तुडविले. रागावर घाला घातला. कपटाला आतले आत खेचले व सर्व लोकांची आपले सख्य मानले. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करू आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाचे अगदी मनपूर्वक श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. आपले खूप खूप आभार. भेटूया पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.